मंडळी ठरलं तर मग या भागामध्ये आपण बघणारच होतात. कारण अर्जुनने आता चैतन्याला सांगितलेलंच आहे, की "तू बघ ते मैपतचा व्हिडिओ वगैरे बघितलाय का? तुला समजलं का तो मैपत आता बुवा झालेला आहे?" त्यावर चैतन्य म्हणतो, "काय? मला तर काय माहिती नाही रे." मग त्यावर अर्जुन लगेच त्याला सांगतो, "हे बघ त्याची पूर्ण माहिती काढ. कारण तो आता महाराज झालाय म्हटल्यानंतर त्याच्या आश्रमाला फंडिंग वगैरे कुठून भेटतो याचा तपास करतो. आणि तो काय काय करतोय त्याच्यावरही लक्ष ठेव." चैतन्य म्हणतोच आहे, की "हो." महिपत आता महाराज झाला म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय तो असं करणार नाही. आणि इकडं प्रिया लगेच नागराजला म्हणत असते, की "हे बघा, मी तुम्हाला जे सांगेन ते व्यवस्थित ऐका. जी आश्रमातली मुलगी ना श्वेता, आज तिची पूर्ण माहिती देणार आहे. आणि ती माहिती मिळाल्यानंतर ती माहिती पूर्ण सचिनला द्यायची आहे. म्हणजे सचिन त्याच्या एका माणसाला पाठवणार आहे ह्याच्या आश्रमामध्ये. कारण तो तिथला नातेवाईक म्हणून जाणार आहे आणि त्या मुलीला घेऊन आपण ती सचिनच्या ताब्यात द्यायची." त्यावर तो लगेच म्हणतो, "त्या माणसाला कशाला पाठवायचं आश्रमामध्ये?" "अरे बाबा, तुला समजत कसं नाही? अरे तो नातेवाईक म्हणून त्या मुलीचं जाईल ना तिथं. मग काहीतरी नातेवाईक असल्याशिवाय थोडी सायली त्या मुलीला त्याच्या हवाले करणार आहे. अरे मला माहिती ती कशी आहे. आणि ती हे बघ, दुसरं म्हणजे आपल्याला एखाद्या पोलिसाचाही बंदोबस्त करावा लागणार आहे. कारण ती जे डॉक्युमेंट वगैरे असतं ना, ते पोलीस स्टेशनमध्ये जमा करायलाच त्या आश्रमामध्ये मुलींचे वगैरे. आणि ते सुद्धा आपल्याला आपल्या ताब्यात घ्यावं लागणार आहे. कारण त्या मुली कुठून आल्या आहे हे सुद्धा आपल्याला समजायला पाहिजे." त्यावर नागराज म्हणतो, "बाकी तुझ्याजवळ फार डोकं आहे बरं का." नागराज प्रियाकडे बघून तो खुश होतोय प्रेक्षकांना. तो ठीक आहे, मी करतो पोलिसाचा बंदोबस्त असं म्हणून इकडं अर्जुन सायलीला सांगत असतो प्रेक्षकांनो, की "हे बघ, हे जे आज पूर्ण फाईल आहे ना त्याच्यावर तुझ्या सह्या वगैरे लागतील आणि ते सबमिट करायचे आपल्याला." असं तो समजवत असतो तिला. पण सायली मात्र तिच्या विचारांमध्येच असते आणि ती खाली मान करूनच बघत असते. तितका अर्जुन तिला म्हणतो, "काय गं, काय झालं, कसला विचार करते?" सायली लगेच म्हणते, "का हो, जेव्हा मधुभाऊंना मी सापडले तेव्हा मधुभाऊंनी तसंच काही पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट वगैरे केली असती. माझ्या काही वस्तू होत्या त्या दाखवल्या असत्या तर कदाचित मी बाबांना लवकर मिळाली असती. कारण बाबांनी तर मी हरवल्याची कंप्लेंट केलीच असेल ना." त्यावर अर्जुन म्हणतो, "हो अगं, पण हे बघ, तेव्हा नाही झालं पण ते आता करणार आहोत ना आपण. आणि आपण त्या मुलींच्या आईबाबांनाही लवकर शोधण्याचा प्रयत्न करू. त्याचं तू टेन्शन घेऊ नको बरं का. आणि चल उरकावं." असं म्हणून ते लगेच झोपायला निघताय प्रेक्षकांनो. कल्पना त्या गोलूला घेऊन अर्जुनकडे आणताय आणि म्हणता, "अरे तुम्ही थोड्या वेळाला सांभाळशाल का? तो खूप त्रास देतोय. कारण माझं थोडं काम बाकी आहे." असं म्हणून अर्जुन गोलूला घेतोय आणि सायली लगेच त्याला म्हणते, "हां, तुम्हाला बी आता ना सांभाळायची सवय पाडावी लागेल. आपलं बाळ आल्यानंतर तुम्हालाच सांभाळावं लागणार." त्यावर अर्जुन म्हणतो, "हो हो, मी तर पूर्ण प्लॅनिंग करून ठेवली. जेव्हा मला मुलगी झाली ना, बघ मी आपल्या मुलीसाठी काय काय सोय केलेले तयार." असं म्हणून तो लगेच फाईल उघडतोय आणि ते दाखवायला सुरुवात करते. "हे बघ, मी सर्व हे आपल्या बाळासाठी म्हणजे माझ्या मुलीसाठी तयार करून ठेवलेले जे फ्रॉक वगैरेचे डिझाईन असते ते." असं तो सायलीला सांगत असतो. आणि सायली म्हणते, "मग ती काय हे फक्त असेच फ्रॉक घालणार आहेत का? म्हणजे मोठी पण झाली तरी ती हेच घालेल असं वाटतंय." त्यावर राजू म्हणतो, "नाही गं, दुसरं पण घालणं ते लक्षातच नाही आलं माझ्या." आणि तो पुन्हा लगेच ते स्कूटर वगैरे त्याने जे फोटो काढून ठेवलेले असतात ना ते दाखवतो. अरे सायली लगेच म्हणते, "म्हणजे ती 18 वर्षाची होण्याच्या अगोदरच तुम्ही तिला गाडी चालवायला देणार आहे की काय?" आणि बाळ पुन्हा रडायला लागतं प्रेक्षकांनो. सायली त्या अर्जुनकडे देते त्याला आणि म्हणतो, घेतल्यानंतर तो म्हणतो, "अरे असं गरम काय लागतंय बरं का?" आणि इकडं आश्रमामधल्या मुलांना श्वेता जेवायला वाढते आणि ते लगेच शुभंकर होते वगैरे म्हणून जेवायला सुरुवात करत आहे. आणि मात्र जे जेवायला सुरुवात करत असताना त्याच्या अगोदर श्वेताना जो मोबाईल असतो ना तिचावाला चालू करून ठेवते. आणि ही मंडळी जी खतरनाक सर्व एकाच ठिकाणी जमा झालेली आहे आणि ते श्वेताच्याच फोनची वाट बघत असतात. आणि श्वेता त्या मुलींना विचारायला लागते, की "तुम्ही कुठून आले आहे? तुम्हाला काही घरचं वगैरे आठवत आहे का? तुमचे आईबाबा कोण होते? तुमच्या गावाचं नाव?" असं भरपूर काही गोष्टी विचारत असतात. त्या मुली माहिती देत असतात आणि इकडं राकेश एक एक मुद्दा पूर्ण डायरीमध्ये लिहून घेतोय. आणि ते ऐकून इकडं कुसुमताईंनाही चांगलंच वाटतंय म्हणा. कारण ती इतकी काळजीने त्या मुलींशी बोलत असते. आणि लगेच नागराज थोड्या वेळाने उठतोय तिथून आणि म्हणतोय, की "चला आता ना मी पोलिसांना फोन करून बघतो." आणि तो लगेच एका पोलिसाला फोन करून सांगतोय, की "हे बघ, माझ्यासाठी काम करणार आहे का? मीच बोलतो." इन्स्पेक्टर म्हणत असतो, की "का रे, तू तर जेलमध्ये होता ना, तू बाहेर कसं काय आला?" "अरे माझं एवढं कुठं नशीब की मी इतक्या लवकर बाहेर येईल. मी मधीच आहे. पण मी तुला काय सांगतोय ते व्यवस्थित कर." आणि तो पोलिसही त्याला म्हणत असतो, "मोबदला मिळाला तर का नाही करणार काम?" त्यावर तो लगेच त्याला सांगतोय, की "हो, माझ्या मुलाला तुझ्याकडं पाठवतो आणि तो तुला सर्व हकीकत सांगेल." आणि सकाळी इकडं मात्र सायली उठते प्रेक्षकांनो आणि ती आरशामध्ये बघून आपल्या बाळाशी बोलत असते आणि म्हणते, "हे बघ बाळा, सध्या तुझ्या आईची खूप धावपळ होती पण त्या गोष्टीचा परिणाम तुझ्यावर होऊ देणार नाही बरं का मी. आणि हे बघ, मला तुझी हालचाल आता पूर्णपणे जाणवते." आणि हे तर खरंच आहे प्रेक्षकांनो. आईच्या पोटात जेव्हा बाळ असतं ना ते हालचाल प्रत्येक आईला समजत असते. कारण एक स्त्री म्हणून हे मी समजू शकते.
आणि तो आनंद खरंच खूप वेगळा असतो, कारण ते एका शब्दात तर आपण तो सांगूच शकणार नाही, कारण त्याला शब्दच नाही ना प्रेक्षकांनो. आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की गुड मॉर्निंग. सायली अर्जुनला म्हणते चला उठा लवकर, हे बघा आता ना आज पोलीस स्टेशनलाही जायचं आहे आणि आश्रमातही जा. त्यावर अर्जुन लगेच म्हणतो हे बघ तू आश्रमात जा, दोघं ठिकाणी यायची काही गरज नाही, पोलीस स्टेशनला मी जातो. आणि सायली आश्रमामध्ये येते आणि ज्या मुली 2 नवीन आलेल्या असते ना त्यांच्याशी ती बोलण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना सांगतही असते की हे बघा आश्रमामध्ये ना एकदम आपलं घर समजूनच राहायचं बरं का, काहीच टेन्शन नाही, तुम्हाला इथं आवडलं की नाही. आणि सर्वांशी भेटल्यानंतर तिला काय वाटलं असं ते विचारत असते. आणि अर्जुन मात्र इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलेला इन्स्पेक्टर सावंतला ती फाईल देत असतो आणि सांगायला लागतो की याच्यामध्ये त्या आश्रमातले पूर्ण डॉक्युमेंट पण आहे आणि ज्या नवीन मुली वगैरे आले त्यांचीसुद्धा पूर्ण माहिती आहे, त्यांच्याजवळ काय काय वस्तू वगैरे होता, त्यांची नावं वगैरे, त्यांचं वय वगैरे सर्व आहे असं ते सांगत असतो. आश्रमातले मुलं शाळेतून येत आहे आणि ते सायलीला सांगता अगं त्या सायली ताई केव्हा आली का तू, आणि हे बघ मी तुझ्यासाठी काय आणलंय असं म्हणून तिने जे आणलेले चिंचा बोरं वगैरे असतं ते सायलीला देत आहे. आणि ते बघून सायलीला खूप आनंद होतो प्रेक्षकांना. सायलीला ते लगेच म्हणतात खाय ना गं ताई. आणि ती म्हणते काय गं तुला कसं काय समजलं गं की मला चिंच बोरं खावाशी वाटत आहे. मग ती लगेच अगं कुसुमताई सांगते आम्हाला की तुला काय खावंसं वाटतं असं म्हणून, आणि तुझ्याजवळ पैसे कसं काय आले गं. मग ती सांगते अगं आमच्या शाळेमध्ये ना एक वाढदिवसाची स्पर्धा होती ना एका जणाची, तर त्याच्यामध्ये ते बक्षीस वगैरे मिळालं म्हणून त्याच पैशांमध्ये मी तुझ्यासाठी चिंचा बोरं आणले. आणि ती लगेच म्हणजे त्या मुली नाही म्हणते चला खा बरं का, पण त्या मुली नाही म्हणताय. पण त्या आश्रमातल्या ज्या अगोदरच्या मुली विनिता वगैरे असतात ती सांगत असते की हे बघ आश्रमामध्ये असं कोणाचंच एकट्याचं नसतं, हे सर्वांसाठी असतं खाण्याचं. म्हणून सर्वजण ते खायला घेत आहे प्रेक्षकांनो. आणि इकडं अर्जुन मात्र घाबरून सायलीला फोन करतोय आणि म्हणतोय हे तू लवकर पोलीस स्टेशनला येते का बरं का सायली. सायली टेन्शनमध्ये आले की यांनी एवढं मला घाईमध्ये का बोलवलं बरं का. आणि मधुभाऊ आता काहीतरी सरप्राईज म्हणून सायलीला देणार आहे प्रेक्षकांनो. आणि ते सरप्राईज काय ते आपल्याला लवकरच समजणार आहे. आणि चला तर भेटू. या व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.